एक महत्त्वाची बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये केवायसी नसेल तर घरगुती गॅस मिळणार नाही। आताची महत्त्वाची बातमी, 2 सिलेंडरमधील अंतर हे 21 दिवसांवरून 30 दिवसांवर करण्यात आले। अनेक ग्राहकांचे केवायसी प्रलंबित आहेत। गॅस काटकसरीने वापरावा अशा सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यामध्ये केवायसी नसेल तर घरगुती गॅस मिळणार नाहीये। 2 सिलेंडरमधलं जे दिवसांचं अंतर आहे ते आता 21 दिवसांवरून 30 दिवसांवर करण्यात आले। अनेक ग्राहकांचे केवायसी हे झालेले नाहीयेत, ते प्रलंबित आहेत आणि त्याचबरोबर गॅस काटकसरीने वापरा अशा सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। हेमंत, काय या संदर्भातले एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, जे काय महायुद्ध आहे त्याचा मोठा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या घरापर्यंत होऊ लागलेला। आता गॅस संदर्भात सुद्धा मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। केवायसी न केलेल्या ग्राहकांना आता घरगुती सिलेंडर मिळणार नाही अशी सुद्धा माहिती समोर येते आहे आणि 2 सिलेंडर मधील अंतर हे 21 दिवसावरून आता 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलेले आहे। 8 दिवसांचं हे अंतर अजून वाढवण्यात आलेले आहे आणि अनेक ग्राहकांचे केवायसी प्रलंबित असल्याने त्या संदर्भात आता वितरकांना गॅसचा साठा करता येणार नाही। त्यामुळे आता केवायसी हे सुद्धा बंधनकारक असणार आहे आणि गॅस आता काटकसरीने वापरण्याच्या सूचना सुद्धा आता नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। अगदी धन्यवाद हेमंत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर इराण-इस्रायल युद्धाचा हा खरं तर परिणाम आहे आणि त्यामुळे गॅसमधलं जे अंतर आहे, गॅस सिलेंडर देण्याचं अंतर, ते सुद्धा आता 21 वरून 30 दिवसांवर आणलेलं आहे आणि त्याचबरोबर गॅसचा काटकसरीने वापर करा अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत।